उन्हाळा सुरू झाला ना की मी यावर्षीच नाही दरवर्षी मला प्रचंड थकवा जाणवतो. म्हणजे जाणवायचा आत्तापर्यंत, आणि गळून गेल्यासारखं, फटीग आल्यासारखं, काहीच करू नये असं वाटायचं. आणि हा जो काही फेज आहे, हा जो काही पिरियड आहे, हा अगदी 15 दिवस, महिनाभर टिकायचा. आणि मग मी कुठेतरी त्या उन्हाळ्याला यूज टू व्हायचो. तर याच्यावर मी खूप उपाय शोधत होतो की नेमकं काय केलं पाहिजे, काय नेमकं चुकतंय, डाएट चुकतंय का काय चुकतंय. तर लकीली म्हणजे माझा मित्रच आहे सचिन दांडेकर म्हणून, त्यांनी आता विद्यापीठातनं न्यूट्रिशनचा कोर्स केलाय. तर मी त्याच्याकडनं थोडंसं डाएट पण इम्प्रूव्ह केलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी त्यांनी मला सांगितली ती म्हणजे दररोज 3.5 लिटर पाणी हे पिलं पाहिजे. आता ह्याच्यावरही बरेच मतमतांतर आहेत की एवढं पाण्याची गरज आहे का नाहीये. पण उन्हाळा, मी आता पुण्यातला जरी उन्हाळा आपण बघितलं तर 37 डिग्री टेम्परेचर आत्ता ऑलरेडी आहे. आणि मला एकदम स्ट्रायकिंगली जाणवलं, म्हणजे मी पाणी माइंडफुली पितो. मी असं नाही करत की बराच काळ मी पाणी पित नाही, असं नाही करत. पण हिवाळ्यात एकूणच आपल्या शरीराला गरज ही कमी असते पाण्याची. त्याच्यामुळे जरी आपण म्हणलं की पाणी पिऊया तरी ते एका मर्यादित प्रमाणातच जातं आपल्या शरीरात. उन्हाळा जसा सुरू होतो तशी ती सवय तशीच कंटिन्यू राहते. आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन होतंय हे मला जाणवलं. कारण हार्डली 1-2 आठवडे झालेत मी हे सुरू करून. पण रोज सकाळी उठल्यावर मी पूर्वी 1च ग्लास पाणी प्यायचो, तर तो मी तांब्यावर पाणी प्यायला लागलेलो आहे. आणि त्यांनी सकाळीच एकदम एनर्जेटिक वाटतं. आणि नंतर दिवसभरात मिळून आणखी 2-2.5 लिटर पाणी हे टप्प्याटप्प्याने जातंय पोटात. त्याच्यामुळे एकदम फ्रेश वाटतंय. आणि कोइन्सिडेंटली मी आता 1-2 बातम्या वाचल्या की लहान मुलांना पण, म्हणजे 1 ते 1.5 लिटर पाणी त्यांनाही गरजेचं आहे. त्यामुळे जर तुमच्या घरी लहान मूल असेल आणि त्यालाही जर थकल्यासारखं, चिडचिड होतीये किंवा गळून गेल्यासारखं होतंय, खेळावंसं वाटत नाहीये बाहेर जाऊन, तर पाणी कमी जाते त्याच्या पोटात, हे एक लक्षण असू शकतं. त्यामुळे याच्याकडे नक्की लक्ष देऊया आणि पाणी हे मुबलक प्रमाणात उन्हाळ्यात पिऊया.